तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 10वी ला असाल ना आणि तुम्ही अल्जेब्राची सुरुवात करताय ना, तर पहिला टॉपिक येतो तो म्हणजे लिनिअर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स. आता खूप जास्त लोकांना हा विषय खूप जास्त कॉम्प्लिकेटेड वाटतो. हे जे लिनिअर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स नेमकं काय आहे? हे कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. तर अशा वेळेस आज मी तुम्हाला सांगतो, की लिनिअर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स नेमकं काय असतं आणि यांच्या मदतीने आपण सहजपणे कशाप्रकारे इक्वेशन सोडवू शकतो. तर पहा, आपण पहिल्यांदा काय करूयात, एक सिंपल प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेऊयात. कारण हे लिनिअर काय, इक्वेशन काय, ऑफ टू व्हेरिएबल्स काय असतं, हे जर समजलं तर तुम्हाला इक्वेशन समजणार आहे. बरोबर आहे? त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा हे समजून सांगतो, की लिनिअर इक्वेशन म्हणजे काय असतं आणि त्यानंतर आपण डिस्कशन करूयात नेमकी लिनिअर इक्वेशन कोणते आहेत. त्यानंतर मी तुम्हाला थोडी एक्सरसाइज देतो. त्यातून तुम्हाला संपूर्णपणे आयडिया येऊन जाईल. तर पहा, आपण पाहूयात एका एका शब्दाचा अर्थ. तर लिनिअर म्हणजे काय? तर लिनिअर म्हणजे असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुट केल्या, त्यात जर व्हॅल्यू पुट केल्या आणि समजा मी असं म्हणलं की x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 1, समजा m इज इक्वल टू 5, n इज इक्वल टू 5. समजा अशा प्रकारे, एक मिनिट, x इज इक्वल टू 5 आणि y इज इक्वल टू 7. जर हे पॉइंट आपण जर ग्राफवरती ड्रॉ केले, तर असा ग्राफ घेतला आणि ह्या ग्राफवरती जर मला जर 2 पॉइंट भेटले, समजा हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. समजा 3 पॉइंट जर भेटले, अशा वेळेस जर यांच्यातून स्ट्रेट लाईन तिन्ही पॉइंटला जर क्रॉस करून जात असेल, म्हणजे ज्या इक्वेशनमुळे एक लाईन तयार होते, त्याला आपण म्हणतो लिनिअर इक्वेशन किंवा त्याला म्हणतो लिनिअर, शब्दाचा अर्थ सांगितला. आता आपल्याला पाहायचं इक्वेशन. तर बेसिकली इक्वेशन काय असतं? तर पहा, कोणतं इक्वेशन तयार होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये लागतं इज इक्वल टू साइन. मग पहा, मी असं लिहिलं x प्लस वाय, तर हे इक्वेशन होईल का? तर नक्कीच नाही. कारण याच्यामध्ये x प्लस वाय किती किती मग किती सांगण्यासाठी आपल्याला लिहायला लागेल इज इक्वल टू 5. म्हणजे हे इक्वल टू साइन जर इक्वेशन मध्ये असेल तर त्याला आपण म्हणतो इक्वेशन, नाहीतर ते इक्वेशन नाहीच, ते असू शकतं व्हेरिएबल्स. त्याचबरोबर हे पहा, टू व्हेरिएबल्स टू टू म्हणजे 2 आणि व्हेरिएबल्स म्हणजे काय असतं? तर बेसिकली पहा, आता मी सांगतो व्हेरिएबल्स म्हणजे, व्हॅरी ह्या शब्दाचा अर्थ घ्या. व्हॅरी ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? व्हॅरी म्हणजे चेंज होणे. पहा, मी लिहितो इथे चेंज. आपण नाही का डेली लाईफ मध्ये म्हणतो आमच्या गाडीचा स्पीड व्हॅरी झाला. म्हणजे स्पीडमध्ये वाढ झाली. काय झाली? स्पीडमध्ये वाढ झाली. त्याचबरोबर अजून गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये एखाद्या गोष्टी जर वाढली तर अशा प्रमाणे त्यात झालं व्हॅरिएशन झालं. काय झालं? व्हॅरिएशन झालं म्हणजे चेंज झाला. तर अशा वेळेस समजा मी जर x हे समीकरण घेतलं किंवा x हे जर चल घेतलं किंवा त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल जर घेतलं, तर अशा वेळेस ह्या x ची किंमत किती असू शकते? तर x ची किंमत असू शकते 1, x ची किंमत असू शकते 2, x ची किंमत असू शकते 3. मग ह्या x ची किंमत किती पण असू शकते, 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते. सिम्पली. मग हे काय आहे? व्हेरिएबल. ह्याची किंमत काय नाही आहे, फिक्स नाही. हे काय होते? चेंज होते. ते असू शकते 1, 2, 3. मग आपण एक टॉपिक पाहिला मॅथेमॅटिक्समध्ये, तो म्हणजे इंटिजर. इंटिजर. तर इंटिजर काय असतात? तर इंटिजर असतात नंबर 1, 2, 3, 4. तर हे 1, 2, 3, 4 हे नंबर काय आहेत? फिक्स आहेत. नंबर काय आहेत? फिक्स. यांच्या व्हॅल्यू आपण मांडताना फिक्स मांडतो. पण जे व्हेरिएबल असतात ते काय नसतात? फिक्स नसतात. मग तुम्हाला समजलं असेल इंटिजर काय आणि व्हेरिएबल काय. व्हेरिएबल फिक्स नसतात, यांच्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल. आता तुम्हाला अर्थ जर समजला असेल की असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये काय असतील? व्हेरिएबल असतील आणि हे व्हेरिएबल किती असतील? इथे पहा लिहिलंय 2 व्हेरिएबल्स. म्हणजे 2 व्हेरिएबल असणारं असं इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असतील. किती असतील? 2 व्हेरिएबल्स असतील. मग मी सांगतो पहा, मी एक व्हेरिएबल घेतलं x, याची किंमत चेंज होऊ शकते म्हणजे किती पण असू शकते, आणि दुसरं व्हेरिएबल घेतलं y. तर हे किती व्हेरिएबल आहे? हा आहे आपला पहिला व्हेरिएबल x आणि हा आहे दुसरा व्हेरिएबल y. मग आपल्याला ह्याचं दिलंय 2 व्हेरिएबल आपल्याला पाहिजे. मग मी 2 व्हेरिएबल घेतले x आणि y. आणि इक्वेशन आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इज इक्वल टू साइन. मग x प्लस वाय ह्या 2 व्हेरिएबलचं जे इक्वेशन आहे, समजा मी त्याची किंमत लिहिली 5. तर हे झालं आपल्यासाठी लिनिअर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल. मग मी असं पण लिहू शकतो
2x प्लस 2y इज इक्वल टू 0. आपली रिक्वायरमेंट काय आहे, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल पाहिजे. काय पाहिजे? 2 व्हेरिएबल पाहिजे. तर याच्यामध्ये पहा, x एक व्हेरिएबल आहे आणि हे एक 2 y एक 2 व्हेरिएबल आहेत. तर सिम्पली 1 आणि 2 व्हेरिएबल्स झाले का? आणि हे झालं इक्वेशन 2 व्हेरिएबल्सचं. मग पहा, मी तुम्हाला सांगितलं लिनिअर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल्स काय असतं. तर सिम्पली 2 व्हेरिएबल्स असतात आणि त्यांच्यापासून जे इक्वेशन बनतं त्याला आपण म्हणतो लिनिअर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल्स. आता मी तुम्हाला असं सांगितलं होतं की 2x मी समजा असं दिलं, तर अशा वेळेस हे तुम्ही म्हणाल हे 2 काय आहे आणि हा 2 काय आहे. तर सिम्पली पहा, हा जो 2 असतो ना, हा x जो व्हेरिएबल आहे, x जो व्हेरिएबल आहे ना, याला जो मल्टिप्लिकेशन मध्ये 2 आहे, त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये जो 2 आहे ना, तो असतो त्याचा कोएफिशियंट. काय असतो? कोएफिशियंट. आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात सहगुणक. काय म्हणतात? सहगुणक. तर मी ह्याला लिहितो, हा काय आहे? हा आहे कोएफिशियंट. आहे कोएफिशियंट. तर कोएफिशियंट किती असू शकतो? 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4 असू शकतो. कोएफिशियंट असतात इंटिजर. कोएफिशियंट असतात इंटिजर. 1, 2, 3, 4, 5 हा कोणताही असू शकतो. त्याच प्रकारे इथे पहा, मग हा जो 2 आहे, हा आहे त्याचा कोएफिशियंट. आणि हा जो 2 आहे, हा 2 आहे त्याला म्हणतो आपण, त्याचा आहे हा इंडेक्स. काय आहे? आहे त्याचा इंडेक्स. मग इंडेक्स किती असतो? तर एक इंडेक्स पण एक इंटिजर असतो आणि तो पण 2, 3, 4 असू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लिनिअर इक्वेशन मध्ये हा इंडेक्स जो आहे, हा इंडेक्स ऑलवेज काय असायला पाहिजे? हा इंडेक्स आपला असायला पाहिजे नेहमी 1. नेहमी 1. आणि जर हा इंडेक्स जर 1 नसेल, इंडेक्स जर 1 नसेल, तर आपलं ते लिनिअर इक्वेशन होत नाही. सिम्पली हे तुम्हाला समजलं असेल, कोएफिशियंट, व्हेरिएबल आणि इंडेक्स म्हणजे काय. आता मी तुम्हाला 3 नियम सांगतो. हे 3 नियम जर ते इक्वेशन जर फॉलो करत असेल, तर त्यांनी सिम्पली काय आहे, तर ते आहे आपलं लिनिअर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल्स. आता आता मी एक डिस्कशन सांगतो, तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो. समजा लग्नाला मुलगी पाहायला गेल्यानंतर तिथे त्या मुलाकडे बंगला आहे का, त्याच्याकडे जॉब आहे का, त्याच्याकडे गाडी आहे का, अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी पाहतात ना. त्याच प्रकारे आपल्याला लिनिअर इक्वेशन पाहताना त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात, त्या जर असतील तर ते लिनिअर इक्वेशन आहे, नसतील तर ते लिनिअर इक्वेशन नाही. असंच टाईप मध्ये आपल्याला समजेल. तर मी तुम्हाला सांगतो त्या कोणत्या गोष्टी आहेत, त्या जर असतील तर ते लिनिअर इक्वेशन असेल. तर पहा, मी सांगतो. तर लिनिअर इक्वेशन मध्ये नेहमी नेहमी काय पाहिजे? एक गोष्ट पाहिजे, ते म्हणजे ऑलवेज 2 व्हेरिएबल्स. ऑलवेज 2 व्हेरिएबल्स. नेहमी 2 व्हेरिएबल्स पाहिजे. नेहमी 2 व्हेरिएबल्स पाहिजे. म्हणजे पहा, x एक व्हेरिएबल, दुसरा व्हेरिएबल आहे y इज इक्वल टू 5. इज इक्वल टू 5. इथे पहा, हा एक व्हेरिएबल आहे आणि हा एक व्हेरिएबल आहे. तर सिम्पली पहा, हे आहे आपलं लिनिअर इक्वेशन. दुसरा पॉइंट, दी इंडेक्स ऑर पॉवर. इंडेक्स किंवा पॉवर नेहमी काय पाहिजे? ऑलवेज 1. काय पाहिजे? 1. मी लिहितो पहा, हे जे x आहे याची इंडेक्स नेहमी 1 पाहिजे. नेहमी 1 पाहिजे. प्लस y ची पण काय पाहिजे? 1 पाहिजे. इज इक्वल टू 5. जर मी असं लिहिलं की एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 5, त्याच्यामध्ये x ची पॉवर किती येते? 2 येते. तर y अशा प्रकारे 2 पॉवर नाही पाहिजे, नेहमी पॉवर काय पाहिजे? 1च असायला पाहिजे. तर असेल तर ते लिनिअर इक्वेशन आहे, नाहीतर नाही. आता थर्ड सांगतो. काय पाहिजे? 0 should not multiply both side. दोन्ही साइडला 0 ने मल्टिप्लाय केलेलं नसायला पाहिजे. दोन्ही साइडला 0 ने मल्टिप्लाय केलेलं नसायला पाहिजे. मग पहा, मी जर समजा असं लिहिलं 0x प्लस 0y इज इक्वल टू 5, तर इक्वेशन चुकीचं आहे. हे लिनिअर इक्वेशन नाहीये. का नाहीये? कारण जर 0 ने x ला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 0. व्हॅल्यू मिळणार आहे
0 आणि ह्या 0 ने जर x ला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू मिळणार 0. मग पहा ह्या इक्वेशन मध्ये 0 + 0 = 5 कसं काय होईल? दोन्ही साइडच्या किमती आपल्याला सेम पाहिजे. अशा वेळेस 0 जर मल्टिप्लाय करत असेल तर लिनिअर इक्वेशन हे नाहीये. समजलं असेल तर आता मी तुम्हाला काय करतो, एक इक्वेशन लिहितो आणि त्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल देतो आणि त्यानंतर तुम्हाला सहजपणे समजेल की लिनिअर इक्वेशन आहे की नाही. आता हे तुम्ही स्वतः सांगायचंय. आता मी सांगणार नाही. कारण मी सांगितलेलं आहे. पहा लिनिअर इक्वेशन मी सांगितलं x + y = 5 किंवा 5x + 2y = 7 असं लिहिलं. तर याच्यामध्ये पहा परत एकदा सांगतो. आपल्याला ऑल्वेज 2 व्हेरिएबल्स पाहिजे. बरोबर आहे. पॉवर नेहमी काय पाहिजे? 1 पाहिजे आहे. कोएफिशियंट कोणता इंटिजर असला तरी चालेल आणि ह्याच्यामध्ये पाहिजे इज इक्वल टू साइन. तर हे आहे आपलं लिनिअर इक्वेशन. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. पहा पहिलं एक्झाम्पल आहे x + y = 5. दुसरं एक्झाम्पल आहे 2x + 5y = 7. तिसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे 2x² + 5y = 0. चौथं एक्झाम्पल आहे 5 चौथं एक्झाम्पल आहे 5xy + 7 = 0 आणि 5 एक्झाम्पल आहे 5 नंबरचं एक्झाम्पल आहे ते आहे 0x + 0y = 7 आणि 6 नंबरचं एक्झाम्पल आहे 0x + 5y = 0. आता मी जे एक्झाम्पल सांगितले ते तुम्हाला काय करायचं आहे? पाहायचं आहे आणि ह्याच्यावर लक्ष द्यायचं आहे 2 मिनिटं. 2 मिनिट लक्ष द्या आणि यातलं कोणतं आहे लिनिअर इक्वेशन आणि कोणतं लिनिअर इक्वेशन नाही हे समजून घ्या. आणि त्यानंतर मला एक्झाम्पल हे द्या, आन्सर द्या. तर पहा आता एक नियम लिहायचा राहिला मी तुम्हाला सांगतो. x आणि y कधीही मल्टिप्लिकेशनमध्ये असायला नाही पाहिजे. कधीही मल्टिप्लिकेशनमध्ये असायला नाही पाहिजे. तर असं असेल तर लिनिअर इक्वेशन नाहीये. लिनिअर इक्वेशन नाहीये. तर हा एक ॲड करा 4 नंबर पॉइंट तुम्हाला समजून जाईल. तर पहा हे जे इक्वेशन आहे पहिलं x + y याच्यामध्ये आपल्याला फुलफिलमेंट काय पाहिजे? एक तर x आणि y 2 व्हेरिएबल पाहिजे आहेत. दुसरं x आणि y चं जे आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन असायला नाही पाहिजे. नाहीये. तिसरं म्हणजे काय? तर जो x आणि y आहे त्याची पॉवर 1 पेक्षा जास्त असायला नाही पाहिजे. एकतर 1च पाहिजे. x आणि y ची पॉवर इथे 1 आहे दोन्हींची पण. मग हे आहे लिनिअर इक्वेशन आहे की नाही? तर हे आहे येस. काय आहे? लिनिअर इक्वेशन आहे. सेकंड विचार करा. तर मी सांगतो 2x 2 व्हेरिएबल्स आहेत. पॉवर 1 आहे. मल्टिप्लिकेशन नाहीये. लिनिअर इक्वेशन आहे. तिसरं पहा 2x² + 5y. इथे पहा इथे एक प्रॉब्लेम आहे. 2 व्हेरिएबल्स आहेत, पण इथे पॉवर काय आहे? 2 आहे आणि पॉवर 2 आपल्याला लिनिअर इक्वेशनमध्ये चालत नाही. तर हे लिनिअर इक्वेशन नाहीये. लिनिअर इक्वेशन नाहीये. तर 5xy इथे पहा मी सांगितलं होतं आता मल्टिप्लिकेशन आपल्याला नसायला पाहिजे. तर इथे 5xy 2 व्हेरिएबल्स आहेत, पण ते काय आहेत? मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत आणि आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये असायला नाही पाहिजे. ते कसं पहा, समजा मी इथे x आणि y लिहिलं आणि समजा पहा x ची व्हेरिएबलची जी पॉवर असते ती नेहमी 1 असते. y ची पण काही नाही म्हणजे 1 असते. अशा वेळेस जेव्हा 2 व्हेरिएबलची पॉवर असते ना 1 अशा वेळेस त्या पॉवरची बेरीज असते. बेरीज होते आणि अशा वेळेस 1 + 1 = 2 म्हणजे हे झालं 2 आणि आपल्याला नेहमी पॉवर काय पाहिजे? 1 पाहिजे. त्यामुळे हे चुकीचं आहे. x × y. तर 0x + 0y = 7 मी तुम्हाला सांगितलंय, की 2 व्हेरिएबल जरी असतील, पण दोन्हीला सहगुणक जो आहे ना किंवा आपल्याला कोएफिशियंट जो आहे ना तो 0 असायला पाहिजे. मग ह्या दोन्हीला जर कोएफिशियंट 0 आहे, तर हे आहे नो. हे पण आहे नो कारण मल्टिप्लिकेशन आहे. आणि 0x + 0y याच्यामध्ये पहा 2 व्हेरिएबल्स आहेत. एकाला असलं तरी चालतंय, पण दोन्हीला नसायला पाहिजे. म्हणून हे पण आहे लिनिअर इक्वेशन. तर याचं रिझन सांगतो का नाहीये, कारण इथे आहे पॉवर, इथे पॉवर आहे 2 त्यामुळे नाहीये. इथे आहे मल्टिप्लिकेशन. इथे आहे मल्टिप्लिकेशन. इथे पहा
बोथ साइड 0 हे रिझन आहे. इथे पहा एक साईडला असते तर चालेल, म्हणजे ह्याला काही रिझन लिहायची गरज नाही. मला लिनियर इक्वेशन समजलं असेल. याच्यामध्ये खूप जास्त डिटेलमध्ये टॉपिक्स आहेत जे आपल्याला पुढील लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. आपण हे लेक्चर बनवायला पाहिजे की नाही हे प्लीज कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज लाईक करायला पण तुम्ही विसरू नका. धन्यवाद.